नमस्कार, मी अश्विनी आव्हाड स्वामिज्ञा फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज इथे मी तुम्हाला ब्लाऊजची फ्रंट साईडची बोटनेक डिझाईन मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। फ्रंट साईडला आपण ही डिझाईन केलेली आहे। सध्याला खूप ही डिझाईन व्हायरल झालेली आहे। ती आपण इथे मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर ही डिझाईन आपल्याला फ्रंट साईडला करायची आहे, ब्लाऊजच्या फ्रंट साईडच्या नेकवर करायची आहे। तुम्ही बघू शकता हे पॅटर्न मी प्रिन्स कटोरीमध्ये कट केलेलं आहे। तर हे बोटनेक पॅटर्न आहे प्रिन्स कटोरीचं। तर पुढचा गळा मी 3.5च्या याच्यावर गळा कटिंग केलेला आहे रुंदी, आणि त्याची जी उंची आहे ती मी 6.5ची ठेवलेली आहे। तर आता आपल्याला ही जी डिझाईन करायची आहे ती डिझाईन आपल्याला फ्रंट साईडला करायची आहे। जसं मी तुम्हाला दाखवत तसा पुढचा पार्ट मी इथे रेडी करून घेतलेला आहे। तर आता आपण इथे एक साईडचा भाग मी इथे घेतलेला आहे। तर मी इथे जो काठ आहे त्या काठाची डिझाईन इथे करणार आहे। मी 2 इंचाच्या एवढ्या काठाची इथे डिझाईन करणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर पूर्ण शोल्डर पॅटर्नमध्ये पण तुम्ही ही डिझाईन करू शकता, कटवर्कमध्ये। पण मी ते पट्टीची डिझाईन करणार आहे। जी पट्टी असते 2 इंच किंवा 2.5 इंचाची, त्या पट्टीची इथे डिझाईन मी करणार आहे। तर इथे स्लीव्जमधला थोडासा काठ उरलेला आहे, तर त्या काठापासूनच मी इथे डिझाईन करणार आहे। याला कपडा जास्त लागत नाही। जर तुम्ही कटवर्कमध्ये म्हटलं तर कटवर्कमध्ये पण ही डिझाईन होऊ शकते, पण मला फक्त ही 2 इंच किंवा 2.5 इंचाच्या पट्टीवरच ही डिझाईन करायची आहे। तिथे मी काठ दोन्ही साईडला फोल्ड करून व्यवस्थित मधल्या साईडने मी इथे कट करून घेते, जेणेकरून जी डिझाईन आहे ती डिझाईन दोन्ही साईडला व्यवस्थित आणि सेम दिसेल। जर तुमच्याकडे साडीचा काठ वगैरे नसेल तर तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये वेगळा असा कपडा घेऊन पण तुम्ही पुढच्या साईडला डिझाईन करू शकता, छान दिसते। तिथे मी कटिंग करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याची फिनिशिंग करताना कॅनव्हासची फिनिशिंग करणार आहे। आता इथे मी फ्रंट साईडचा जो आपला ब्लाऊज आहे तो मी घेते। आता याच्यावर कशी डिझाईन करायची ते मी तुम्हाला इथे दाखवते। पुढच्या साईडने कोणत्याही प्रकारचं वेगळं असं माप नाही घ्यावं लागत। तर इथे एक साईडला मी गोलाकारमध्ये घेतली आहे। तुम्हाला गोलाकार लागत असेल तर गोलाकार घेऊ शकता। थोडं खालच्या साईडने थोडासा कट करायचा असेल तर तुम्ही खालच्या साईडने नॉर्मली असा गोल कट पण करू शकता, जसा मी केला। ह्या दोन्ही पॅटर्नमध्ये तुम्ही असं करू शकता। खालच्या साईडने मी फक्त नॉर्मली गोल घेतला आहे आणि वरच्या साईडने स्ट्रेट अशी लाईन घेतलेली आहे। जर तुम्हाला गोल हवा असेल तर तुम्ही तसं गोल पण घेऊ शकता। याची फिनिशिंग मी जसं तुम्हाला सांगितलं तसं कॅनव्हास डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे, जेणेकरून दोन्ही साईडची डिझाईन व्यवस्थित आणि सेम आली पाहिजे। तिथे कॅनव्हासवर मी हा कपडा ठेवला आहे। जसं आपण वरच्या साईडने ड्रॉ केलं त्याच पॅटर्नमध्ये आपल्याला कॅनव्हासवर पण ड्रॉ करायचं आहे। त्याच्यावर मी जी उंची आहे ती उंची टाकून आपला जो पूर्ण शोल्डरचा जो अर्धा भाग आहे तो पूर्ण आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता ते मी ड्रॉ करून घेतलेला आहे। आणि तुम्हाला पट्टी किती इंचावर ठेवायची, किती ठेवायची हे तुमच्यावर आहे। 2 इंच, 2.5 इंच किंवा पूर्ण शोल्डरमध्ये पण तुम्ही ती डिझाईन करू शकता। फक्त तुम्हाला काठ जर 2 इंचाचा ठेवायचा असेल तर तुम्ही तिथे 2.5 इंच घ्या। 1.5 इंचाचा ठेवायचा असेल तर 2 इंच पण घेऊ शकता। 1.5 इंचाची पण काठाची डिझाईन खूप छान होते, खूप छान दिसते। इथे मी 2.5 इंचावर मार्क करून घेतलेला आहे आणि जसा शेप आपण ब्लाऊजवर काढला तसा शेप इथे मी काढलेला आहे। आता मी हे कट करून घेते। जिथे ड्रॉ केलं आहे त्याच्या साईडने थोडा कॅनव्हास एक्स्ट्रा ठेवून कट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं माप भेटेल। आता इथे आपण जो काठ घेतला होता तो काठ आपण त्याच्यावर एकदा ठेवून चेक करायचं की जो शेप आपण कॅनव्हासवर दिला आहे त्याच्यावर हा काठ व्यवस्थित असा बसतोय की नाही। तर मी दोन्ही काठ असे समोरासमोर ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर आपले काठ व्यवस्थित बसलेले आहे। तुम्हाला जर कॅनव्हासची फिनिशिंग करायची नसेल तर तुम्ही अस्तरची पण फिनिशिंग करू शकता। अस्तरची पण फिनिशिंग खूप छान दिसते।
तर इथे मी जसा कॅनव्हास ठेवला आहे तसंच अर्ध्या अर्ध्या इंचावर आपल्याला इथे शिलाई करायची आहे दोन्ही साईडकडून. आता इथे मी अर्ध्या अर्ध्या इंचावर इथे शिलाई करून घेते. कॅनव्हासची फिनिशिंग छान दिसते म्हणून मी इथे कॅनव्हास यूज केला आहे. आता आपली दोन्ही शिलाया दोन्ही साईडचे पार्ट इथे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. एक्स्ट्रा कपडा कट करून कट टू कट करायचा जेणेकरून पलटी होताना पण व्यवस्थित असं दिसतं. आता आपल्या याच्यावर नॉर्मली छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. कट्स पूर्ण साईडने द्यायचे आहे. गोलाकारमध्ये जास्त कट्स करायचे आहेत शिलाई कट न करता. आता इथे आपण कॅनव्हास पलटी करूया. कट केल्यावर व्यवस्थित आपल्या सेपप्रमाणे पलटी होतं. कॅनव्हास पण पलटी होतो. इथे थोडंसं प्रेस करून व्यवस्थित आपला खालचा जो सेप आहे गोलाकार सेप जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे. दुसरा पण भाग मी इथे पलटी करून घेते. आता तुम्ही बघू शकता. मी परत आपला जो फ्रंट साईडची जी कटिंग केलेली आहे तो कपडा इथे ठेवून आपण एकदा चेक करूया की आपण जी पुढचा काट रेडी केलेला आहे डिझाईनसाठी तो त्याच्यावर व्यवस्थित आपण जसं ड्रॉ केलं होतं तसं बसतोय की नाही. जरी थोडंफार जास्त कमी वगैरे झालं तर आपण ते आत्ताच कट करू शकतो. तर तुम्ही ते बघू शकता. जो मी काट रेडी केलेला आहे तो व्यवस्थित आपण जसं ड्रॉ केलं होतं तसंच व्यवस्थित बसलेला आहे. घेताना कधी पण माप थोडं थोडं एक्स्ट्रा घ्यायचं जेणेकरून नंतर आपण ते कट पण करू शकतो. आता जी बाजूची जी साईड आहे ती साईड आपण थोडी थोडी ते कट करून घेऊया. आता दोन्ही साईडचं जे आपलं माप आहे जी रुंदी आहे ती रुंदी बरोबर आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या. जशी आता आपली पुढच्या साईडने इथे फिनिशिंग रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. ही पॅचची डिझाईन जशी पुढच्या साईडने इथे रेडी झालेली आहे तशीच आपल्याला जी बाजूची पॅचची जी साईडची हे आहे ती डिझाईन करायची आहे. त्याची फिनिशिंग करून आता आपण याच्यावर काट जॉईंट करूया. आता इथे तुम्ही बघू शकता. व्यवस्थित जसं आपण ड्रॉ केलं तसा काट व्यवस्थित मी जॉईन करून घेते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं माप वगैरे लागत नाही. सिंपली सुद्धा तुम्ही शिवू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता आपले दोन्ही साईडचे पॅच डिझाईन इथे रेडी झालेले आहे. बटन पट्टी आय पट्टी हे आता आपले इथे रेडी झालेलं आहे. जे एक्स्ट्रा धागे वगैरे आहेत ते इथे मी कट करून घेते. तुम्ही बघू शकता मागच्या साईडने आतल्या साईडने कोणत्याही प्रकारचा धागा वगैरे दिसत नाही. शिलाई वगैरे दिसत नाही. छान असं आपली इथे फिनिशिंगमध्ये फ्रंट नेकची डिझाईन इथे रेडी झालेली आहे. पॅचची डिझाईन. साईडची कटोरी जी प्रिन्स कटोरी होती ती पण इथे मी जॉईन करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. जी आपली पॅचची थोडीशी जो कट होता तो कट त्या प्रिन्स कटोरीमध्ये प्रिन्स कटोरीच्या शिलाईमध्ये गेलेला आहे. तुम्ही बघू शकता. छान अशी आपली ब्लाऊजची डिझाईन इथे छान अशी रेडी झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.